श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही जाणून घेणार आहोत ते खास नवरात्री संबंधित असणार आहे। त्यातली त्यात अष्टमी आणि नवमी तिथी ही विशेष मानली जाते आणि नेमकं या वर्षी कॅलेंडरमध्ये आपण बघू शकतो की अष्टमी आणि नवमी हे एकाच दिवशी दिसत आहे। त्यामुळे कन्यापूजन कधी करायचं, फुलोरा कधी बनवायचा, हे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। त्या प्रश्नांची उत्तरे घेऊनच आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। तरीही काही शंका वाटली तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात। आता बघा, शारदीय नवरात्रीला अश्विन नवरात्री म्हणूनही ओळखलं जातं, जे अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते आणि नवमीला समाप्त होते। शेवटच्या दिवशी दसरा साजरा केला जातो आणि नवरात्रीच्या या काळामध्ये अष्टमी आणि महानवमी हे दिवस विशेष मानले जातात। तर ह्या शारदीय नवरात्री 2024 मधील अष्टमी तिथी कधी आहे हे आपण बघूया। शारदीय नवरात्री 2024 मध्ये 11 ऑक्टोबर 2024 रोजी महाअष्टमी साजरी केली जाणार आहे। संधी पूजा हा एक महत्त्वपूर्ण विधी असतो जो या दिवशी केला जाणार आहे। दुर्गा पूजेचा हा 8वा दिवस आहे। तर हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी 10 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:31 सुरू होत आहे आणि 11 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:06 ती समाप्त होणार आहे। तर आता अष्टमी 11 तारखेलाच आहे, शुक्रवारच्या दिवशीच आहे। त्यामुळे जे कोणी अष्टमीचा उपवास करतात त्यांना 11 तारखेलाच उपवास करायचा आहे। हे आता तुमच्या लक्षात आलं असेल। तर नवमी तिथी कधी आहे हे आपण जाणून घेऊया। तर महाअष्टमी नंतर येते ती महानवमी, जी 12 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी केली जाणार आहे। तरीही हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही 11 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:06 सुरू होत आहे आणि ती 12 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:58 समाप्त होत आहे। आता तुम्हाला मुहूर्त समजला असेल किंवा अष्टमी आणि नवमी कधीपासून सुरू होत आहे आणि कधी समाप्त होत आहे हे लक्षात आलं असेल। तर सर्वप्रथम आपण फुलोरा कधी बनवायचा आहे हे लक्षात घेऊया। तर आता फुलोरा म्हटलं तर काहींकडे गोड बनवला जातो, काहींकडे फक्त गव्हाच्या पिठाचा बनवला जातो। आता तुमच्या पद्धतीने जसा बनवत असाल तसा तुम्ही बनवू शकतात। यामध्ये देवीसाठी दागिने देखील बनवले जातात, पण प्रत्येक भागातील प्रथा ही वेगवेगळी असते। त्यामुळे तुमच्या भागात जसं करतात तसंच तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर जर तुम्ही 7व्या माळेला जर फुलोरा बनवत असाल तर तुम्हाला 10 तारखेला 12:30च्या आत हा फुलोरा बनवायचा आहे, कारण 12:31 अष्टमी सुरू होत आहे। आणि जर तुम्ही नवमीला जर फुलोरा बनवत असाल तर तुम्हाला शुक्रवारच्या दिवशीच म्हणजे 11 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12:06 नंतर फुलोरा बनवायचा आहे। आता तुमच्याकडे सप्तमीला बनवत असाल तर सप्तमीला बनवा, नवमीला बनवत असाल तर नवमीला बनवा। फक्त आता तुम्हाला मुहूर्त काय आहे किंवा सप्तमी आणि अष्टमी नेमकं कुठल्या वेळेला सुरू होत आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तरीही तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकतात। आता फुलोराच्या बाबतीत तुमचा प्रश्न सुटला असेल तर कन्यापूजन कधी करावं हा प्रश्न खूप मोठा आहे। ज्या घरामध्ये कन्यापूजन केलं जातं त्या घरामध्ये देवी मातेचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहतो असं मानलं जातं। त्यामुळे 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या मुलींचं आपण पूजन करत असतो, त्यांना काहीतरी भेटवस्तू देखील देत असतो। त्यांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते असा अनेक जणांचा अनुभव आहे। त्यामुळे आपल्याला कन्यापूजन हे करायचंच आहे। आता कन्यापूजनासाठी आपण 9 मुलींना घरी बोलावत असतो, त्यांची पूजा करून त्यांना काहीतरी खायला देत असतो। पण काही भागांमध्ये अगदीच 9 मुली मिळणं शक्य होत नाही। त्यामुळे तुम्हाला जेवढ्या मुली शक्य होणार आहे तेवढ्या मुलींची तुम्हाला पूजा करायची आहे। पण मुलींची संख्या ही शक्यतो विषमच असायला हवी हे लक्षात घ्या। जसं की 1, 3, 5, 7, 9 अशा प्रकारे तुम्हाला मुलींना घरी बोलावून त्यांची पूजा करायची आहे। आपल्या घरामध्ये जर मुलगी असेल तर प्रथम पूजा तिची करायची आहे आणि मग इतर मुलींची देखील आपण पूजा करू शकतो। आता कन्यापूजन म्हटलं तर नवरात्रीमध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकतात, पण अष्टमी आणि नवमीला विशेष करून कन्यापूजन केलं जातं। पण जर काही कारणास्तव तुम्हाला त्या वेळेमध्ये करणं शक्य होणार नसेल किंवा त्या दिवसांमध्ये तुमचा मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही कुठल्याही दिवसाला कन्यापूजन करून घेतलं तरीही चालणार असतं, कारण हे 9 जे दिवस असतात ते प्रत्येक गोष्टीसाठी खास मानले जातात। त्यामुळे जर अडचण असेल तर तुम्ही अगोदरही ते करून घेऊ शकतात। पण अगदीच तुम्हाला मुहूर्तच पाळायचा असेल तर तुम्ही गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबर 2024 रोजी
12:31 अष्टमी सुरू होत असल्याने संध्याकाळच्या वेळेस देखील तुम्ही कन्यापूजन करू शकतात किंवा शुक्रवारच्या दिवशी नवमी आहे या दिवशी देखील तुम्ही कन्यापूजन करू शकतात। बघा, शुक्रवारच्या दिवशी शक्यतो कन्यापूजन करण्याचा प्रयत्न करा, पण अगदीच त्या दिवशी शक्य झालं नाही तर तुम्ही गुरुवारच्या संध्याकाळी पूजा केली तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्या। आता या ठिकाणी अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची ती अशी की जर समजा तुम्हाला 10 आणि 11 या दोनही दिवशी कन्यापूजन करायला जमलं नाही तर तुम्हाला 12 तारखेला 12 ऑक्टोबर 2024 रोजी देखील कन्यापूजन करता येणार आहे। पण ते कधी करायचं हे बघूया। तर 11 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झालेली जी नवमी आहे ती 12 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:58 समाप्त होत आहे। त्यामुळे जर या दिवशी जर तुम्ही 11 वाजेच्या आत कन्यापूजन केलं तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्या। आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी तंतोतंत मुहूर्त पाळायचा असेल तर त्यासाठीचं मार्गदर्शन केलेलं आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या सोयीनुसार कधीही कन्यापूजन करता येतं, कारण बऱ्याचदा आपल्याला अडचण येऊ शकते, तर मग आपलं कन्यापूजन राहून जाता कामा नये। त्याकरिता तुम्ही अगोदरच करून घेतलं तरीही चालणार आहे, पण कन्यापूजन आपल्या घरामध्ये हे झालंच पाहिजे। आता कन्यापूजन कसं करायचं हे अगदी थोडक्यात सांगते। हे बघा, बऱ्याच जणांना फार टेन्शन येतं की कन्यापूजन करायचं तर मग आपल्याकडनं होईल का, कारण स्वाभाविक आहे प्रत्येक गोष्टीसाठी आपली आर्थिक क्षमता देखील तेवढी लागत असते। फक्त करायचं म्हणून करायचं असं नाही, तर प्रत्येक गोष्टीचा विचार आपल्याला करायचा असतो। पण या ठिकाणी एकच सांगू इच्छिते, जर तुमची इच्छा असेल कन्यापूजन करण्याची तर तुम्ही खूप काही आणा असं देवी माता म्हणत नाही। तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार यथाशक्ती तुम्हाला जे देणं शक्य होणार आहे ते तुम्ही देऊ शकतात। तर सुरुवात कशी करायची, तर मुलींना घरी बोलवायचं, त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं, त्यानंतर त्यांचे पाय धुवायचे, पाय धुतल्यानंतर आपल्या पदराने ते पाय पुसायचे, आपल्या पदरानेच पुसायचे आणि त्यानंतर त्या पायांना हळदी कुंकू लावायचं। एक तुम्ही स्वस्तिक काढलं पायावर तरीही चालतं किंवा नुसतं हळदी कुंकू वाहिलं, अक्षता अर्पण केल्या, फुलं अर्पण केली, फुलांच्या पाकळ्या अर्पण केल्या तरीही चालतं। अशा पद्धतीने मुलींची पूजा करायची। त्यानंतर मुलींच्या हाताला अत्तर लावायचं। अत्तर म्हटलं तर देवी मातेला अतिशय प्रिय आहे आणि ह्या मुली ज्या आहेत त्या देवीच्या रूपात आपल्या घरी आलेल्या आहे, तर त्यांना अत्तर आवर्जून लावायचं। अत्तर लावून झाल्यानंतर कपाळाला देखील हळदी कुंकू लावायचं, अक्षता लावायच्या आणि थोड्याशा डोक्यावर त्यांच्या डोक्यावर थोड्याशा फुलाच्या पाकळ्या टाकायच्या। आता ह्या कन्यापूजनामध्ये अतिशय महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे त्यांना काहीही देऊ शकतात, हे लक्षात घ्या। तर अगदीच गरजेची वस्तू जी असणार आहे ती म्हणजे लाल रंगाची ओढणी किंवा डोक्याला बांधण्याची ती पट्टी मिळते बघा, त्यावर जय माता दी लिहिलेलं असतं, तशा प्रकारची ती पट्टी तुम्ही मुलींना दिली तरीही चालतं। त्यांच्या डोक्याला तुम्ही ती बांधून देऊ शकतात। ओढणी घेतली असेल तर त्यांच्या डोक्यावर टाका, ती पट्टी असेल तर डोक्याला बांधून द्या। त्यानंतर त्यांच्या हातावर थोडीशी साखर किंवा खडी साखर त्यांना खायला द्या आणि हे करून झाल्यानंतर तुम्ही जर त्यांच्यासाठी जेवण बनवलेलं असेल तर तुम्ही त्यांना जेवायला देऊ शकतात किंवा तुम्ही खीर बनवलेली असेल तर तुम्ही त्यांना खीर देखील देऊ शकतात। आता जेवणामध्ये काय बनवलं जातं तर बघा, वरण भाताचा नैवेद्य आपण बनवत असतो तशा प्रकारे वरण भात बनवू शकतो, पुरी बनवू शकतात किंवा चपात्या बनवू शकतात। आणि जे चणे असतात ना ते चणे तुम्हाला आवर्जून बनवायचे आहे। फक्त हा स्वयंपाक करत असताना त्यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही, ही खबरदारी आपल्याला घ्यायचीच आहे। आणि गोड म्हणून तुम्ही खिरीचा प्रसाद त्यांच्यासाठी बनवू शकतात। आता या व्यतिरिक्त जर तुम्ही स्वयंपाक बनवणार नसाल तर तुम्ही खीर देखील देऊ शकतात। फक्त त्यांना खीर प्यायला दिली किंवा दूध जरी प्यायला दिलं तरीही चालणार आहे। फक्त त्या दुधामध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे। लक्ष्मी मातेला केशर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे त्या दुधामध्ये कमीत कमी आपल्याला केशर टाकायचं आहे आणि असं केशरयुक्त दूध त्यांना प्यायला द्यायचं आहे। बघा, 2 ऑप्शन सांगितलेले आहे, एक तर जेवायलाही देऊ शकतात, नाहीतर मग तुम्ही त्यांना दूध किंवा खीर देखील देऊ शकतात। आता पुढची गोष्ट येते ती म्हणजे भेटवस्तू। आता भेटवस्तू म्हटलं तर अगदी मोठ्यांना देखील भेटवस्तू मिळाली तर खूप आनंद होतो, ती तर लहान मुलं आहे त्यांना तर आवडणारच आहे। आता भेटवस्तूमध्ये काळानुसार आपल्याला बदलायचं देखील आहे, त्यामुळे मुलांच्या आवडी निवडीनुसार जर तुम्ही काही वस्तू घेतल्या तर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची प्रसन्नता येणार आहे। मग त्यामध्ये तुम्ही स्टेशनरीचं सामान देखील देऊ शकतात। पेन्सिल आहे, इरेजर आहे, कलर आहे, जे तुम्हाला शक्य होणार आहे ते तुम्ही त्यांना देऊ शकतात। पण ह्या भेटवस्तूंव्यतिरिक्त जर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ज्या द्यायच्या आहे त्यामध्ये आहे तो रुमाल
किंवा एखादं टिकल्याचं पॉकेट. रुमाल हा तर कंपल्सरी ठेवायचाच आहे. रुमालावर या बाकीच्या ज्या काही वस्तू असणार आहे त्या आपल्याला ठेवायच्या आहे. आता ह्या ज्या वस्तू आपण त्यांना देणार आहोत त्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मगच त्यांना ते द्यायचं आहे. हे सगळं करून झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट विसरायची नाही, ती म्हणजे मुलींना नमस्कार करायचा. आता मुलींना नमस्कार करताना देखील आपला जो माथा आहे तो त्यांच्या दोनही पायांवर टेकलाच पाहिजे. अशाच प्रकारे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. बघा, ही मुलं लहान जरी असली तरीही देवीच्या स्वरूपात ती आपल्या घरी आलेली आहे, म्हणून देवी माता आपल्याला भरभरून आशीर्वाद देणारच आहे. हा विश्वास मनामध्ये ठेवा आणि कन्यापूजन आवर्जून करा. कन्यापूजन जर आपण दरवर्षी केलं तर दारिद्र्याचा नाश होतो, सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते, आपल्या घराचं कल्याण होतं, रोगांपासून मुक्ती मिळते, त्यासोबत राजयोग देखील आपल्या घराकडे चालून येतो, ऐश्वर्य आणि विजय प्राप्त होतो, शत्रूंचा नाश होतो आणि इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तसंच ऐश्वर्य प्राप्ती आणि मोक्ष प्राप्ती लाभण्यासाठी देखील कन्यापूजनाचं महत्त्व सांगितलं जातं. तर स्वामी भक्त हो, इथून मागे जर तुम्ही कन्यापूजन केलं नसेल तर हरकत नाही, पण या वर्षापासून सुरुवात करा आणि कन्येला छोटीशी का होईना भेटवस्तू द्या. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.